मित्रांनो, व्हिडिओ नंबर 307. चला तर सुरू करून पाहू आजचा काय विषय. आजचा विषय मित्रांनो, मनाची प्रसन्नता आणि आंतरिक सौंदर्य काय ते पाहूया. आपल्या भावभावनांचे नियोजन. आपण तणावग्रस्त असतो, याचाच अर्थ आपल्याला त्रासदायक ठरणाऱ्या भावनांनी आपला ताबा घेतलेला असतो. एखाद्या वेळी मनात संतापाचे, द्वेषाचे विचार असतील तर त्या व्यक्तीला चेहरा हिंसक दिसू शकतो. अशा वेळी इतरांबरोबर आपले वागणे सहज नसेल तर त्याचे अनेक दूरगामी परिणाम होऊ शकतात. शिवाय अशा भावनांनी आपले मनाचे सौंदर्य डागाळले जाते. हे वेगळे सांगायला भावनांचे नियोजन अतिशय महत्त्वाचे ठरते. व्हेरी गुड. पुढे बघूया मित्रांनो, मनाची सुंदरता. मनाला तणावग्रस्त विचारांनी घासले असेल तर आपण बेचैन असून मन द्वेष, मच्छर, दुश्वास व अशासारख्या विरूप भावनांनी भरलेले असेल तर बाहेरून मी कितीही मुलामा चढवला तरी आंतरिक सौंदर्य कधीही मिळणार नाही. तेव्हा आता सर्वांगीण सौंदर्यासाठी आपल्या भावनांचा, विचारांचा मागोवा घ्या व त्यात बदल करण्यास सुरुवात करा. व्हेरी गुड. म्हणजे मन मी कशी दिसते या दिसतो हे पाहायला आरशाची गरज उरणार नाही. मन आनंद, समाधान अशा आत्मविश्वास याने भरलेले असेल तर बाह्य रूप फार महत्त्वाचे वाटणार नाही. तयारी. बाह्य सौंदर्य काळ वेळेप्रमाणे बदलत जाणार आहे, पण आंतरिक सौंदर्य अधिक चिरकालीन आहे. तसेच मनाचे सौंदर्य जोपासणे, त्याला सार्थ विचारांनी नटवणे सर्वस्वी आपल्या हातात आहे. गरज आहे ती फक्त प्रयत्न करण्याची. बापरे. मार्ग कसा काढावा बघूया मित्रांनो. भावनांचे नियोजन आपण यथायोग्य रीतीने करू शकतो. काय ते बघूया. तर तणावयुक्त विचारही फार कमी वेळ डोक्यात राहतील आणि प्रसंगाला अनुरूप असा मार्ग काढून एखाद्या महत्त्वपूर्ण प्रसंगातून आपण सही सलामत मार्गही काढू शकू. याच त्या त्रासदायक विचारांची आपण उजाळणी करत राहिली, संतापलेल्या विचारांना खत पाणी घालत राहिलो तर मात्र त्यातून बाहेर पडणे कठीण होईल. व्हेरी गुड. प्रसन्नता कायम ठेवण्यासाठी काय करायला. आपल्या समोर एखादा त्रासदायक प्रसंग असेल तर त्यातून मार्ग काढण्यासाठी काही गोष्टींचा विचार करायला हवा. मी त्या प्रसंगाच्या परिणामाबद्दल काय विचार करीत आहे ते वास्तवाला धरून आहे की मी शक्यतांचे रूपांतरण निश्चित होणारच असे धरून चालत आहे याचा विचार महत्त्वाचा आहे. एखादा कठीण वाटणाऱ्या प्रसंगाला विनाताण निर्भीडपणे समोर जायला हवे. विनाताण निर्भीड होऊन समोर जायला हवे. प्रत्येक समस्येला मार्ग असतात, पण आपण हातपाय गाळत तर त्यातील काहीच आपल्याला दिसत नाही. हाच प्रसंग माझ्या दृष्टीने खंबीर असलेल्या व्यक्तीवर, आई, बाबा, मामा, काका, मावशी, मित्र किंवा अगदी कोणीही असा आला तर ते काय बरे करतील. त्यांना ते जमणार असेल तर मला का जमणार नाही. या व अशा सारख्या विचारांनी आपण समोरच्या प्रसंगाला यशस्वीपणे तोंड देऊ शकतो. पुढे बघूया मित्रांनो, मनाचा समतोल राखण्यासाठी सुखदुःखाची पारडी तपासायला लागतात. तुमच्या पारड्यातून आपल्या आजूबाजूचे नको असलेले अनेक प्रसंग, प्रिय व्यक्तीने सोडून जाणे, आजारपण, आजूबाजूला असणाऱ्या आपल्या कामातील अडचणी इत्यादी घडतही राहतात ज्यावर आपले नियंत्रण नसते.
पण दुसरे पारडे जड करण्यासाठी प्रयत्नही आपले स्वतःचे लागतात. व्हेरी गुड. आपल्या आनंदासाठी सुखासाठी आपण काय करू शकतो हा विचार केला तर मन प्रसन्न होण्यासाठी भोवतालच्या कितीतरी गोष्टी सापडतील. पण आपण दुसऱ्याने मला आनंद द्यावा म्हणून वाट पाहत राहिलो तर त्यात काहीच अर्थ राहणार नाही. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.